जिजाऊचं अभिवादन करतो। आज जिजाऊ रथ यात्रा मराठा जोडो अभियानाचा 9वा दिवस आहे। आज सकाळीच आम्ही या पद्धतीनं जिजाऊंना मानवंदना म्हणून या ठिकाणी या जिजाऊ चौकामध्ये सुशोभित अशी वेगळ्या हाय टेक्नॉलॉजीचा वापर करून शोभेची दारू या ठिकाणी मराठा सेवा संघ जेव्हा 1990 साली मागणी करत होता आरक्षणाची, कदाचित त्या दरम्यान जर मिळालं असतं तर आपल्या 2-3 पिढ्यांचं काहीतरी कल्याण झालं असतं। पण आजची जी परिस्थिती आहे बदलत्या जगामध्ये, खाजगीकरण असेल, जागतिकीकरण असेल, ज्या झपाट्याने सरकारी नोकऱ्या संपत चाललेल्या असतील, मग केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील, यामध्ये आरक्षण खरंच जरी मिळालं तरी कितपत आपल्याला फायदा होणार आहे हे आज सांगता येणार नाही। पण तो लढा एका बाजूला कायम ठेवून आज जी काही संधी आपल्यासमोर उपलब्ध आहेत, या संधींचा अभ्यास करून या संधीमध्ये आपल्याला कसा शिरकाव करता येईल यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे। आणि खरंच आरक्षणाचा जर लाभ घ्यायचा असेल तर मराठा सेवा संघाचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून मी खरंच युवकांना आवाहन करेल की मराठा आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल, परंतु आताचे सध्याचं जे आर्थिक निकषावरचं 10% आरक्षण आहे ते केंद्रालाही लागू आहे आणि ते राज्यालाही लागू आहे। त्याच्यामध्ये आपल्याला कसं घुसता येईल आणि त्याचा जास्तीत जास्त वाटा आपल्या पदरात कसा पाडून घेता येईल यासाठी आपण प्रयत्न करावं। या दृष्टीने मराठा सेवा संघ असेल, इतरही मराठा चळवळी असेल, आम्ही सगळ्यांशी समन्वय संवाद करतोय की आपल्याला त्याचे दाखले सहज सोप्या पद्धतीने कसे मिळवून घेता येतील यासाठी आपण प्रयत्न खूप करणं गरजेचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।